नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज ब्लॉगची सुरुवात करतोय दिशांसोबत. तर गाईज आता दुपारची वेळ झालेली आहे, दुपारचे वाजलेले आहेत 1:50 झालेले आहेत आणि तर शेटचं जेवण चालू आहे. मी तर जेवण घेतला आणि इकडं बाहेरचा क्लायमेट बघू शकता, एकदम पावसाळी वातावरण. गाईज मगाशी एकदम अशा हवा सुटलेली आणि इकडं सगळी झाडाबिडा खाली पडली केलीची आणि इकडं मागं आहे कंपनी आणि इथं आहे आपण. तर गाईज चला आजचा हा ब्लॉग आपण कंटिन्यू करूया. नरिशा सगळ्यांना हाय बोल. तर कंटिन्यू करूया आजचा ब्लॉग. तर चला आजचा ब्लॉग बघूयात. नालीच्या तर चला गाईज आता वाजले 3:30 आणि इथं आलो बाहेर. वातावरण बघ असला हिरवा हिरवा दिसतोय आणि इकडे हवा सुटलेली, अख्खी केलीची झाडा खाली लोटली गाईज, अख्खी खाली पडली आणि इकडं साचला पाणी. लोकेशन बघ असला हिरवा हिरवा दिसतोय. बारीक बारीक पाऊस पडतोय आता, पण आता 3-4 दिवसानंतर थोडासा पाऊस कमी झालेला आहे आणि याच्या खाली गेलेला शड्डा. आणि इकडं साचलेलं पाणी पूर्ण. इकडं चालू लोकांची कामं, गोडाऊना बांधतात कंपन्या नुसत्या, सगळ्या कंपन्या बांधल्या आणि निसर्गाची वाट लावून टाकली सगळी. तिथं साचला पाणी, पाणी बघ असला भारी. तर गाईज आता आला, परत पाऊस चालू झाला. आता परत घरात जाऊ. बरं आता जरा हवा खायला आलेलो मस्तपैकी, परत पाऊस आला तर आता भिजायला होईल, त्याच्यापेक्षा आता घरी जाऊ. आणि इकडं लोकेशन बघू शकता, शेत आहे तिकडं. आता इथं शेत आहे, इथून परत असली गोडाऊन आहे तिला अख्खी वाट लावतील इथं सगळी. तर चला गाईज आपण आता घरात जाऊया. तर गाईज इथं पावसाने लावलेली आहे जोरदार हजेरी. इथं पाणी बघ असलं जोरात येतोय. इथं पूर्ण वातावरण पावसाचंच आहे आणि इथं रोडला पडल्या रस्त्यात खड्डे. नशिबात ट्रॅफिक नाही. मॅपला बघला पहिला ट्रॅफिक आहे का नाही, मग बाहेर निघलो. तर गाईज आता पाऊस बघू शकता तुम्ही किती आहे. आता मी पोचलो दहिसरला. फुल पाऊस गाईज, फुल पाऊस. पावसाच्या वातावरणात काय ट्रॅव्हलिंगची मजाच वेगळी. पण गाड्या सावकाश चालवायच्या, नाहीतर जास्ती जोरात पाऊस असला सगळा काच तर मग काय पुढचा गाळ दिसायचं वांद होतात. मग सगळा ब्लर दिसतं मग काच, त्यामुळे समोरची येणारी गाडी आपल्याला दिसत नाही. आता बाहेर पाऊस आहे, भिजत सगळं घ्यायला लागेल. गाईज पाणी चालू झालं पाला. लय जोरात पाऊस आलेला, भिजलो थोडासा. तर चला काय आता गाडी स्टार्ट करू. पाणी बघ कसलं आहे, अख्खा कालोख करून आला. गाईज पाऊस बघ असला चालू झाला, पुढचा तर काहीच दिसत नाही. रोड कुठं आहे ते दिसतच नाही, एवढा जोरात पाऊस आला.
हवा वारा आणि पाणी आहे. एकदम स्लोली कसला पाऊस आहे. एकदम तुफान पाऊस आला, तुफान पाऊस, नाथ खुला पाऊस. चला गाईज आता घरी भेटूया. त्याला पाऊस आहे इथे, रिक्षाला ठोकली असते कसला पाणी आलं व अख्खा मारला. बाबा बाबा बसने अख्खा पाणी उडवला. काहीच दिसत नव्हतं. पाऊस काय कमी व्हायचं नाव नाही घेणार. तेव्हा पाणी डेंजर होईल, डेंजर. आणि आता संध्याकाळचे वाजलेले 6:15 वाजता पाणी आला पाऊस संध्याकाळी. पाऊस आता बघा, वातावरण बघा भाई, पावसाचं वातावरण एकदम ब्लरली. आणि इथं मी गाडी चालवतोय, गाडी पुढे एकदम कॉन्सन्ट्रेट करायला लागतोय. काहीच दिसत नाही पुढचा व्ह्यू, पुढचा ना आरशातून मागचा पण व्ह्यू दिसत नाही. गाड्या येतात का ना साईडने. पावसात बाहेर निघले आज प्रॉब्लेम असते, बाकी काय नाही. सतर्क राहून गाडी चालवायला लागते, स्लो एकदम. फास्ट वाकडे तिकडे नेऊन फायदा नाही. डायरेक्ट काय ना का होईल. हे बाई लोक बघा कसले भिजले. अजूनपर्यंत वारा पाणी चालूच आहे, अजून कमी ना झालं. जोर जोरात फटका येतं वाऱ्याचा आणि हे बिचारे भिजत चालले. तर फायनली काय आता घरी पोचलेलो आहे. तुफान पाऊस होता, पाणी बघितलं असेल आता तुम्ही, एवढं डेंजर पाणी होतं. गाडीच्या पुढचं तर काय दिसत नव्हता पार्किंग लाईट पेटून. तर गाईज आता संध्याकाळचे वाजलेले 7 आणि आता मी आलो घरी आणि त्या रिक्षान केलतोय तिकडं बघू शकता. आणि इथं हारे आलेला आहे पॅटीस खायला आणि शेटीत बायको शेटीत पॅटीस खाते आणि चटणी काढली आहे. तर गाईज हा ब्लॉग आपण आजचा इथंच एंड करूया. भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गाईज बाय बाय. आणि हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. छोटा झाला ब्लॉग, तर कसा वाटला ते नक्की सांगा आणि भेटूया तर पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गाईज बाय बाय. जय श्रीराम.